महापौर लोढा जे मंत्री आहेत ते सगळेच आणि सगळ्या समित्यांचे जे अध्यक्ष आहेत ते या पाहणी दौऱ्यासाठी आले. म्हणजे वराड होतं मुळामध्ये. हे प्रथमच सगळं घडतंय. महानगरपालिकेचं कामकाज हे मुंबई महापौरांच्या माध्यमातून प्रशासन आणि तिथले स्थानिक नगरसेवक या माध्यमातून होत असतं असं आत्तापर्यंत आम्ही पाहिलंय. परंतु ज्या ठिकाणी दौरे आपण करतो त्या दौऱ्यामध्ये शक्यतो नाही, नेहमीच सगळ्यांना कळवावं लागतं. मी कालच एक दौऱ्याचा जे आपण उल्लेख करताय आज, हेमांगी वरळीकर लव ग्रो नाही केवलँड बंदरच्या तिथे पाहायला गेल्या. त्यांनी मला वाटतं महापौरांना बोलल्या त्या जाऊन की तुम्ही जर आम्हाला कळवलं असतं तर आम्ही तुमचं स्वागत केलं असतं. मुंबईच्या महापौरात, तुम्ही काय BJPच्या महापौर नाही आहात, मुंबईच्या महापौरात साधं एवढं पण कॉमन सेन्स ह्यांना जर कळत नसेल की बाबा ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणच्या, ठीक आहे आम्ही शिवसेनेचे नगरसेवक म्हणून तुम्ही बोलवलं नाही, परंतु त्या तिथे गेल्यानंतरही त्यांच्याशी मला वाटतं नीट संभाषण त्यांचं झालेलं नाही आहे. आणि मग त्याने टोकलं की तुम्ही आम्हाला कळवलं असतं तर आम्ही तुमचं स्वागत वगैरे केलं असतं. अर्थात ते पाहणी दौरा हा वराडासारखा निघत असेल की ज्याच्यामध्ये आमदार आहेत, खरं म्हणजे आमदार आणि आमदारांचं काम करावं, नगरसेवक आणि नगरसेवकांचं काम करावं. महापौर असल्या तरी त्यात नगरसेविक आहे, नगरसेविकेच्या माध्यमातून महापौर झाले. त्यामुळे काय चाललंय मी तुमच्याच माध्यमातून पाहिलं, दे धक्का. हे सगळे धक्के मुंबईकरांना देत आहेत, हे दे धक्केच आहेत. कशा पद्धतीने आणि नंतर कसं नारळ पाणी वाटप झालं. अर्थात उन्हाळा आहे, नक्कीच पाणी दिलं पाहिजे, नारळ पाणी पण दिलं पाहिजे, पण एखादा उत्सव असतो तसं चाललंय. म्हणजे तुम्हाला नेमका आनंद कशाचा आहे ह्याच्यासाठीच मुंबई मिळवायची होती का? मुंबईकरात सगळे तुम्ही त्यांच्या आलेल्या कमेंट्स वरनं कळतं मुंबईचा कल नेमका काय आहे. आम्ही विरोधात आहोत, चला आम्ही विरोधातच बोलू असं तुमचं म्हणणं आहे. पण उलट आमचं म्हणणं आहे, वरी विधानसभेत आला होता, आमच्यासारख्यांना पण कळवलं असतं तर आम्ही तुम्हाला जॉईन झालो असतो. मुंबईकरांचं भलं करायला आपण सगळे बसलो आहोत ना. काय चाललंय मग? मिनिटाला रील येत आहेत, मिनिटाला ठीक आहे येऊ देत, चांगलं आहे, उलट हेच चांगलं आहे. त्या मिनिटाच्या रील तुम्हाला तासाला आम्ही दाखवू.